मी आजही भाजपमध्ये असल्याचं वक्तव्य केलंय धैर्यशील मोहिते पाटील यांनी। माझा पक्ष आणि पक्षाचे नेते यांच्यावर विश्वास असल्याचं वक्तव्य सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय। माढ्यामधल्या लोकसभेचा उमेदवार बदलू शकेल असंही वक्तव्य त्यांनी केलंय आणि रामराजे निंबाळकर योग्य निर्णय घेतील अशी आशाही व्यक्त केली आहे। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी या सगळ्या मुद्द्यांबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। थोडासा अडचणीचा प्रश्न विचारतो। अडचणीचा तुमच्यासाठी असू शकेल, अजूनही पवार साहेबांनी त्यांचे उमेदवार माढा लोकसभेतले जाहीर केलेले नाहीयेत, तुमची वाट बघत थांबलेत। त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मी कसं बोलू शकणार त्याच्यावरती? तसं नाही, पण तुमची वाट बघत मी सध्या भारतीय जनता पार्टीत आहे, त्यामुळे मी बोलू शकत नाही। मी त्यांचं मनातलं त्यांच्या पक्षात काय चाललंय मी बोलू शकत नाही। पण जितका दौरा तुमचा चालू आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हाती तुतारी घ्या हीच मागणी कार्यकर्ते करतात। मी मतं जाणून घेतोय जनतेची आणि ती माझ्या मनात साठवलीत। मी माझ्या थोरल्या चुलत्यांना ती सगळी सांगतोय, दररोज सकाळी त्यांना रिपोर्ट केल्याशिवाय बाहेर पडत नाही। आणि आमचं कौटुंबिक ठरलेलं आहे की रामराजे निंबाळकर साहेब आणि दादा मोठे दादा हे दोघं बसून निर्णय घेतील। अजून आम्हाला त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, आम्हाला आमच्या नेत्यांवरती विश्वास आहे। बघूया काय होते। कार्यकर्ते जे मानतायत की अजूनही उमेदवारी बदलू शकेल, आपल्याला काय कितपत आशा वाटते याच्याबद्दल? आम्ही ग्राउंड रियालिटी वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय। आता आपला हा सगळा रिपोर्ट आपण मोठ्या दादांना देऊन त्यानंतर निर्णय घ्यायचा। ते दोघं निर्णय घेतील, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील, महायुती आहे सगळ्यात शेवटी घेतील निर्णय वरची सगळी मंडळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।